शहर उत्तरमध्ये भाजपाचा चेहरा आणि भाजपाने किंवा संघाने ज्या ज्या वेळेस सर्वे केला, संजय कोळी यांच्या नावाचा संदर्भ अनेक वेळा येतो बरं का त्या सर्वेमध्ये. असाच एक चेहरा संजय कोळी आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आज तुम्ही मुलाखतीला आहे, काय विचार? भारतीय जनता पार्टीच्या जे मुलाखती आज या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या मुलाखत देण्यासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओपन ह्या कॅटेगरीमधून या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. माननीय शहराध्यक्ष माननीय रोहिणी तडवळकर यांनी विशेष करून प्रभाग क्रमांक 3 साठी त्यांनी या ठिकाणी मुलाखत घेत आहे. किती वेळा आतापर्यंत पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि कुठल्या कुठल्या प्रभागात? माझी ही 6वी टर्म आहे. त्याच्यामध्ये 3दा मी विजयी झालो, 2दा दुसऱ्या वार्डात. म्हणजे माझ्या कुठले वार्ड झाले? 59 वार्ड क्रमांक 59 प्रभाग क्रमांक 3 चे 3दा झाले. ही तिसरी मुलाखत द्यालो मी. आणि त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 12 असे एकूण हे 6व्यांदा मी या ठिकाणी मुलाखत देतो. पोट निवडणुकीला पण तुम्ही उभारला होता इकडे? हो, उभारलो होतो प्रभाग क्रमांक. पण फॉर्म मध्ये काय चूक झाली असं नाही, फॉर्म बरोबर होतं, परंतु त्यावेळी व्हॅलिडिटीला महत्व होतं. परंतु त्या नियमामध्ये बदल होऊन त्या ठिकाणी जाती दाखला हे कंपल्सरी लावायचं होतं. मी व्हॅलिडिटी लावलं होतं आणि त्यामुळे मी माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी रेट दाखल केलं होतं. तो पण एक भाग आहे म्हणून विचारलो. बरं, आणखी एक प्रश्न की सोलापूर महानगरपालिकेच्या 6 टर्म पूर्ण केल्या. पक्षाने तुम्हाला अनेक पदं दिली. स्टँडिंग कमिटी बरोबर लगेच सभागृह नेता, म्हणजे अशी सगळी पदं. आता फक्त एक महापौर पद राहिले. एवढं जर का झालं तर ते पण संपलं. पण इतकी सगळं पदं भोगल्यानंतर आणखी परत अपेक्षा आहे का? आणखी काय मिळावं? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पदासाठी करत नसतो, लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही जात असतो. त्यामध्ये अपवाद वगळता त्यामध्ये पार्टीच्या ज्या घटनेप्रमाणे आम्हाला कुठले पद असेल त्यावेळी पार्टी ज्याचं चांगलं काम असेल, पार्टीला वाटत असेल त्यावेळी वेळोवेळी पद देत आहे. माझा प्रश्न असा आहे की अशी पदं भोगल्याना पुन्हा उमेदवारी द्यावी का? नव्यानं संधी मिळाली पाहिजे, कार्यकर्त्यांना उमेद वाढली पाहिजे, अशा दृष्टीनं पक्षश्रेष्ठी विचार करते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तर मुलाखत येते ना. कोण किती वर्ष म्हणजे निवडून आल्यानंतर काम करतो का नाही, सर्वे मध्ये त्या ठिकाणी नाव येते का नाही, संघाच्या ह्याच्यामधून नाव येते का नाही, हे सगळे त्या ठिकाणी आपली वजाबाकी बेरीज त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून असं कुठलेही मनात संकोच निर्माण करायचं नाही की प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं आलेख वाढवतच जायचं, त्यामधून आपली उमेदवारी फिक्स करून घ्यायची. सर्वात महत्वाचं म्हणजे युतीवर फार मोठी चर्चा केली जाते पक्षश्रेष्ठीमध्ये आणि पक्षीय राजकारणामध्ये, शिवाय शहराच्या राजकीय वर्तुळात. युती झाली पाहिजे असं वाटतं. भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. युती न हो किंवा हो, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढतच राहतो. त्यामुळे त्यांना युती का वरिष्ठांनी जो निर्णय घेईल त्याबरोबर जावं लागतं. पॅनल कसं असेल? मी बाजूला सरकलोय, कॅमेराचा अँगल बरोबर दाखवा लागला. पॅनल कसं असेल? प्रभाग क्रमांक 3 मध्ये सगळे पॅनलचे प्रमुखच वरिष्ठ आहेत या ठिकाणी. कसं असेल जे पार्टी